नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण कालपासून अग्निवीर भरती 2026 साठी प्रिव्हियस इयर पेपर लावणे सुरुवात केली होती. त्याच्यात आपण काहीतरी स्पेशल गणित आणि बुद्धिमत्ताचे पेपर पाहणार आहोत मित्रांनो. एकदम सखोल विश्लेषण राहणार आहे. याच्या बाहेर तुम्हाला काहीच नाही विचारणार एवढी मी गॅरंटी देतो. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. ठीक आहे. तर बघा आजच्या कोणते शिफ्ट राहणार आहे, तर बघा अग्निवीर जीडी 24 एप्रिल 2024 ची शिफ्ट नंबर 2 असणार आहे मित्रांनो. तर आपल्याला आज शिफ्ट नंबर 2 बघायची आहे. चला, तुम्हाला पेपरसाठी पीडीएफ, ठीक आहे, हे जे काही आपण शिकतो याची पीडीएफ हवी असेल आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो, कोणती तर मी शिपाई महाराष्ट्राचा. चला, जास्त न बोलता आपण आता डायरेक्ट प्रश्नांना वळू. आधी काय घेणार, तर आपण आधी गणित घेणार. चला, काय म्हणते 2 आणि 4 चे लसावी काय आहे? 2 आणि 4 चे लसावी म्हणजे काय मित्रांनो, सोप्या भाषेत सांगतो, एलसीएम. दोघांची आपण पाड्यात येणारी पहिली संख्या, तिला काय म्हणतो आपण, लसावी. सोप्या भाषेत लिहून घ्या, दोघांची आपण पाड्यात येणारी काय तर पहिली संख्या, दोघांच्या पाड्यात येणारी पहिली संख्या, तिला काय म्हणतो आपण, तिला म्हणतो आपण लसावी. बघा 2 आणि 4 यांच्या पाड्यात पहिली सारखी येणारी संख्या बघा. 2च्या पाड्यात काय होतं, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8. 4चा पाडा म्हणा 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. पण आपल्याला काय पाहिजे, तर दोघांच्या पाड्यात येणारी पहिली सारखी संख्या. जर दोघांच्या पाड्यात पहिली सारखी संख्या कोणती येत आहे पहा बरं मित्रांनो. बघा आपल्याला 4 सारखी हे संख्या दिसत आहे, बरोबर आहे की नाही. 2च्या पाड्यात 4 आणि 4च्या पाड्यात 4 ही पहिली आपल्याला सारखी संख्या दिसत आहे. तर जी पहिली सारखी संख्या असेल तिलाच काय म्हणतो, तर आपण लसावी म्हणतो. तिलाच काय म्हणतो आपण, लसावी. आणखी एक पद्धत सांगतो तुम्हाला, जर लसावी काढायची असेल तर काही नाही, आता ठीक आहे, ह्या लहान संख्या आपण अशा पद्धतीने काढू शकतो. पण जर का समजा याच्यात मोठ्या संख्या आल्या, मोठ्या संख्या कशा पहा, मग कसं काढणार त्याला, 2 आणि 4 ला घ्यायचं असं. मोठ्यात मोठी संख्या बघायची की तिने सर्व संख्यांना भाग जातो. बघा 2 ने भाग जातो, बे 1 बे, बे 2 4, याच्यावरती जातो का नाही, मग तुमच्या लसावी काढायचं. लसावी कसं होणार मग, हे जेवढे काही बाहेरचे आहेत मित्रांनो, बघा हे जेवढे काही बाहेरचे आहेत ज्यांनी आपण भाग दिला आणि जे काही उरले त्यांच्या गुणाकार म्हणजे लसावी असतो. मग काय होणार, 2 गुणिला 1 गुणिला काय होणार 2, बे 2 4, म्हणजे तुमच्या लसावी काय निघाला, तर 4 निघाला. याच्याच वरती आणखी एखादा प्रश्न घेऊ. जसं पहा काय होणार, तर एखादं उदाहरण सांगा. जसं 3 12, ठीक आहे. याच्या काय सांगणे आहे, तर आपल्याला लसावी काढणे. याच्या काय काढणे आहे, तर आपल्याला लसावी. तर लसावी कसं काढणार, आधी करायचे असं बॉक्स, आधी लिहायचे 3 आणि 12. मग काय होणार, मोठ्यात मोठी संख्या पहा की दोन्ही संख्यांना भाग जातो. कितीने भाग जातो, तर 3 ने भाग जातो. काय 3 1 3, 3 4 12. तर मग याच्या लसावी काय होणार मित्रांनो, लसावी यांच्या गुणाकार होणार. कोणाच्या गुणाकार, हे जे बाहेर ज्यांनी भाग दिला आणि जे उरले आहेत याच्या गुणाकार म्हणजे काय होणार, तर लसावी होणार. तर करा गुणाकार, काय होणार, 3 गुणिला 1 गुणिला काय होणार, तर 4 होणार. बघा 3 चौक 12, म्हणजे यांच्या लसावी किती येणार, 12 येणार. असंच पहा, जर 3 संख्या इच्छा काढायची आहे आपल्याला, काय करायचे आहे, 3 संख्या इच्छा काढायची आहे. काय घेऊ आपण, 3 12 आणि 15 यांच्या काय काढायचे आहे, मला लसावी काढायचे आहे. तर काय करायचं मित्रांनो, सिंपली काय होणार, 3 12 आणि 15 यांना घ्यायच्या आतमध्ये. मोठ्यात मोठी अशी संख्या पहा की त्यांनी तिघांना पण भाग जातो. बघा 3 ने भाग जाताना दिसतो मित्रांनो, काय होणार, 3 1 3, 3 चौक 12, 3 5 15. आता अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की तिघांना पण भाग गेला पाहिजे. जर तिघांना भाग नसेल जात, तर कमीत कमी दोघांना तरी भाग गेला पाहिजे. जात आहे का, नाही जात आहे, म्हणजे लसावी काय होणार याचा मित्रांनो, लसावी जेवढ्या संख्येने आपण भाग दिला आणि जेवढ्या आपल्याकडे उरले आहेत
त्यांच्या गुणाकार म्हणजे काय होणार, तर आता लसावी होणार. काय उरलं आहे आपल्याकडे आणि काय कशाने भाग दिला, बघा 3 ने भाग दिला. उरलं काय आहे आपल्याकडे, 1 गुणिला 4 गुणिला काय होणार 5. बघा 3 चौ 12, 12 पंचे 60, म्हणजे याच्या लसावी किती येणार मित्रांनो, 60 येणार. बिलकुल असेच प्रश्न विचारले जाणार तुम्हाला, याच्यावरती एकाच मोठी संख्या आली तरी आता तुम्ही काढू शकता. समजलं लसावी कोणत्या पद्धतीने काढायचे तर. चला आता पुढचं पहा, 80 आणि 60चे काय, 80/60चे सामान्य रूप काय. सामान्य रूप आपण कशी काढतो, बघा 80/60. अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की दोन्ही संख्यांना भाग द्यायला. बघा मला दिसत आहे 20 नी भाग जातो, 20 चौ 80, 20 30 60, म्हणजे काय उरलं आपल्याकडे 4/3. म्हणजे ह्या प्रश्नाचं सामान्य रूप काय होणार मित्रांनो, 4/3. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2. तर उत्तर काय राहणार तुमचं 4/3. पहा आता 3, 5, 7 ची सरासरी काय. सरासरी म्हणजे काय मित्रांनो, बघा सरासरी सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. कसं होणार बघा, आपल्याकडे कोणकोणत्या संख्या दिल्या आहेत बघा, 3 दिलाय, 5 दिलाय, 7 दिलाय. तर ह्या सर्व संख्यांची बेरीज होणार, काय होणार 3 अधिक 5 अधिक काय होणार तर 7 होणार. भागीला काय होणार तर किती संख्या आहेत, एकूण संख्या म्हणजे किती संख्या आहेत. बघा 1 2 3 किती संख्या आहेत तर 3 संख्या आहेत, तर भागीला काय होणार 3. चला करा आता यांची बेरीज, काय होणार 3 आणि 5 8, 8 आणि 7 काय होणार तर 15. 15 भागीला काय होणार तर 3 होणार. ठीक आहे ना, 3 आणि 5 8, 8 आणि 7 15 होणार. तर बघा 15 भागीला 3 म्हणजे उत्तर किती येणार 5. आणि हेच काय असणार तर तुमची सरासरी. सांगा बरं कोणता ऑप्शन आहे, तर बघा ऑप्शन नंबर 2 दिसत आहे. सरासरी किती आहे तर 5 आहे मित्रांनो. कोणता तर ऑप्शन नंबर 2. चलो पुढचा प्रश्न पहा काय म्हणते. चला सोडवायचे आहे आपल्याला. काय दिले, बेरीज दिली आहे किती 33 अधिक 34 अधिक 35. बघा मित्रांनो मोठ्यात मोठी बेरीज तोंडी कशी करायची याच्यावरती ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोडेड आहे. तर आशा करतो हा क्लास पाहून झाल्यानंतर तो तुम्ही क्लास पाहून घ्याल, त्याच्याने काय होणार तुमची स्पीड वाढणार. तर मी सध्या काय करतो, बेसिक पद्धतीने सोडवू आपण याला. काय होणार 3 आणि 4 7, 7 5 12, 12 चे 2 हातच्या आला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 किती होणार 10. म्हणजे याची बेरीज किती येणार तर मित्रांनो 102. किती येणार 102. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 14. ठीक आहे. पूर्ण न सोडवता देखील आपण काही तर एक स्थानचा अंक पाहून म्हणजे युनिट प्लेसचा अंक पाहून आपण हे उत्तर सांगू शकत होतो की ऑप्शन नंबर 4 उत्तर येणार. समजलं. चला पहा आता 3/5 ला टक्केवारीत कशी लिहा. मागच्याच क्लासमध्ये पाहिलं आपण टक्केवारीत रूपांतर करताना काय करतो आपण, जसं बघा 3/5 म्हणजे 3/5 ला कशात कन्वर्ट करायचे आहे तर टक्केवारीत. टक्केवारीत जर कन्वर्ट करायची असेल तर काय करायचं, गुणीला 100 करायचे. बघा काय करतो का 5 2 10 आणि 1 0. बघा 3 20 30 60 म्हणजे किती टक्के होणार तर मित्रांनो हे 60% होणार. किती टक्के होणार 60%. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 2. माझ्याकडून तुमच्यासाठी एक होमवर्क आहे मित्रांनो. बघा हमखास हा प्रश्न दिसेलच तुम्हाला. तर तुम्हाला काय करायचे, जेवढे काही मी आकडे देतो याचे तुम्हाला टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. जसा बघा 2/5, ठीक आहे, 1/3, 3/4. चला यांचे काय करायचे आहेत तर तुम्हाला कमेंट करून काय सांगायचे आहेत, टक्केवारी त्यांचे कोणते उत्तर येणार ते सांगायचे आहेत. ठीक आहे. चला 160 चे 30% काय आहे. टक्के बघा एक असतो मित्रांनो शेकडा, एक काही असतो, एक असतो शेकडा आणि एक असतो टक्का. ठीक आहे. टक्केचं चिन्ह आपण असं देतो. बघा शेकडा म्हणजे होतो 100 आणि टक्का म्हणजे होतो मित्रांनो 1/100. बघा शेकडा म्हणजे काही 100 आणि टक्का म्हणजे 1/100. तर आपल्याला कितीचे 4 चे याचा अर्थ होतो गुणाकार. हे लक्षात ठेवा.
4ची चे याचा अर्थ काय होतो तर गुणाकार. बघा आपल्याला टक्केवारी काढायची आहे, बरोबर आहे की नाही. तर चला कितीचे 160 चे म्हणजे गुणीला किती 30%. टक्क्याचा अर्थ सीधा भागीला 100 होतो. गुणीला 1/100 करा किंवा डायरेक्ट भागीला 100 होतो मित्रांनो. चला सोडवा आता याला. काय होणार बघा, हा एक शून्य, हा एक शून्य कटला, हा एक शून्य, हा एक शून्य कटला. काय होणार 16 48. 16 किती होणार तर 48. म्हणजे कोणता उत्तर येणार मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 हा तुमचा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा पहा आता काय म्हणते. जर एका प्लेटमध्ये 20 अंडे असतील आणि त्यापैकी 5 खराब झाले असतील तर उर्वरित चांगल्या अंड्यांची टक्केवारी किती. बघा काय म्हणते, जर एका प्लेटमध्ये 20 अंडे असतील म्हणते आणि त्यापैकी 5 खराब झाले असतील तर उर्वरित चांगल्या अंड्यांची टक्केवारी किती म्हणते. कसे काढाल बघा. टोटल अंडे किती आहेत आपल्याकडे 20 आहेत. टोटल अंडे किती आहेत मित्रांनो 20 आहेत. बरं त्याच्यातून किती खराब झाले 5 खराब झाले, उरले किती 15. हे 15 काही आहेत तर तुमच्याकडे उर्वरित आहे. हे किती आहेत आपल्याकडे उर्वरित, बरोबर आहे की नाही. मग काय म्हणते तर उर्वरित चांगल्या अंड्यांची टक्केवारी किती आहे. टक्केवारी सांगायची आहे मित्रांनो. बघा कसे काढणार आपण टक्केवारी. टोटल किती आहेत 20 आणि त्याच्यापैकी चांगले किती आहेत तर 15. टोटल किती आहेत 20, त्याच्यापैकी बघा ना आपल्याला जर 100 मार्क असतील आणि त्याच्यापैकी जर 80 मिळाले असतील तर टीचर अशाच पद्धतीने आपल्याला मार्क देतो. आणि जर आपल्याला टक्केवारीत रूपांतर करायचे तर काय करतो आपण गुणीला 100 करतो. 100 कॅन्सल, किती टक्के भेटले म्हणतो आपल्याला 80% मिळाले म्हणतो. तर आपल्याला ह्याच पद्धतीचा वापर इथं करायचा आहे. बघा 20 अंडे होते त्याच्यापैकी 15 बरोबर आहेत आणि यांची किती 15 बरोबर म्हणजे 15 चांगले आहेत. यांची काय काढणी आहे आपल्याला टक्केवारी. तर काढा कशी होणार गुणीला 100 करू. बघा 20 5 100, 15 5 75. तर किती टक्के चांगले आहेत मित्रांनो 75. बघा ना उर्वरित चांगल्या अंड्यांची टक्केवारी किती असेल म्हणते. तर उर्वरित किती होते 15, किती पैकी 20 पैकी. टक्केवारीत रूपांतर करायसाठी गुणीला करायचं 100. तर उत्तर किती आला तुमच्या 75%. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 2. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया आता. आता बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो प्रश्न. चांगला प्रश्न आहे मित्रांनो, याला IMP करून ठेवा. ठीक आहे, एखाद वेळ असा प्रश्न येऊन जातो आपल्याला. काय आहे तर इतर दोन भुजा 60 सेंटीमीटर आणि 80 सेंटीमीटर आहेत. कर्णाची लांबी सेंटीमीटर मध्ये किती आहे. कर्णाची लांबी विचारली आहे तर तुम्ही एक फॉर्म्युला लिहून घ्या मित्रांनो. कर्ण बरोबर होते वर्गमुळात म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये बाजूंच्या वर्गांची बेरीज. काय तर बाजूंच्या वर्गांची बेरीज. हा काय आहे तर कर्णाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. बघा बाजू कोणते दिले आहेत 60 सेंटीमीटर आणि 80 सेंटीमीटर. तर या दोघांचे काय होणार वर्ग होणार. बघा आधी होणार 60चा वर्ग अधिक काय होणार तर 80चा वर्ग आणि यांची काय होणार नंतर बेरीज. बघा 60चा वर्ग 6चा वर्ग येते ना तुम्हाला. काय होते 6चा वर्ग 6 7 36 आणि हा 1 2 0 1 0 दिसते, याचे डबल 0 करून टाकायचे. तर किती होणार 36. 8चा वर्ग किती आहे मित्रांनो 64 आणि हे 2 0 लावून टाकायचे. एक आहे तर याचा डबल करायचं. ठीक आहे, मग काय होणार बघा 36 आणि 64 100 होते आणि हे 2 0 किती होणार 10,000. वर्गमुळात 10,000. बरं 10,000 कोणाचा वर्ग आहे मित्रांनो तर हा 100चा वर्ग आहे. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार तर तुमचं उत्तर येणार मित्रांनो 100. उत्तर किती येणार तुमचे 100. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे मित्रांनो. काय कर्ण बरोबर वर्गमुळात बाजूंच्या वर्गांची बेरीज. तर तुमचं उत्तर किती येणार 100 येणार. समजलं. चल पुढचा प्रश्न पाहूया. हा काय म्हणते 3,000 रुपयावर 10% वार्षिक व्याज दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती. 2 वर्षाचे काही तर सरळ व्याज. सीधा तुम्हाला फॉर्म्युला सांगतो मित्रांनो. सरळ व्याज
बरोबर. काही तर मुद्दल, मुद्दल गुणिला वेळ आणि गुणिला दर भागीला 100. हा मित्रांनो तुमच्या सरळ व्याजचा फॉर्म्युला आहे. तर बघा, मुद्दल म्हणजे जेवढे पैसे आपण व्याजाने घेतो तिला म्हणतो आपण मुद्दल. मुद्दल किती आहे आपल्याकडे? 3000 रुपये. किती आहे? 3000. गुणिला वेळ किती आहे? वेळ आहे आपल्याकडे 2 वर्ष, गुणिला 2. आणि दर किती आहे मित्रांनो? 10%. 10 भागीला किती होणार? तर 100. बघा काय घटते का? बघा, 10 10 कॅन्सल, हा 10 हा 10 कॅन्सल, म्हणजे काय उरला आपल्याकडे? 300 गुणिला 2. काय होणार? 300 गुणिला 2 म्हणजे 300चे डबल. 300चे डबल किती होते? 600 रुपये. काय होणार? 600 रुपये. हाच काय राहणार तर तुमचं सरळ व्याज. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 1. इन केस जर समजा तुम्हाला फॉर्म्युला पाठांतर नाहीये तर मग कशी काढाल? बघा, आधी काढायचे 3000चे 10%. 3000चे 10% म्हणजे त्याचा एक झिरो गायब करून टाका, म्हणजे किती होणार? 300. हा झाला एका वर्षाचा. दुसऱ्या पण वर्षाचा 300 रुपये व्याज येणार. हा झाला दुसऱ्या वर्षाचा. यांची करून टाका बेरीज. काय होणार? 300 आणि 300 600 रुपये. तरी पण तुमचं उत्तर काय येणार? 600. पण माझ्या मते फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हॅल्यू सोप्या आहेत, उत्तर लवकर निघत आहे, काही हरकत नाही. पण जर व्हॅल्यू चेंज झाल्या तर फॉर्म्युलाच कामी येणार. ठीक आहे, चला किती? 9 प्रश्न झाले. आता पुढचा प्रश्न पाहूया. कितवा? तर 10वा. काय म्हणते? जर एका चौकोनाची परिमिती 40 सेंटीमीटर आहे तर प्रत्येक बाजूची लांबी काय? कालच्या पेपर जो आपण पाहिले त्याच्यामध्ये पण आपल्याला परिमिती दिलं होतं मित्रांनो. तर परिमिती म्हणजे काय ते लक्षात घ्या. काय आहे? मिती. परिमिती यालाच म्हणतो आपण पेरिमीटर. ठीक आहे, परिमिती म्हणजे काय होते मित्रांनो? सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज. ठीक आहे, आपल्याला कशाची दिले? चौकोन दिलाय. बघा, चौकोनाची चारही बाजू समान असतात मित्रांनो. चौकोनाची चारही बाजू काय असतात? तर समान असतात. जर समजा मी हिला 1 सेंटीमीटर धरलं तर बाकीच्या पण काय होणार? ही पण 1 सेंटीमीटर, ही पण 1 सेंटीमीटर आणि ही पण काय होणार? तर 1 सेंटीमीटर. तर चला मग परिमिती कशी काढणार? परिमिती बरोबर काय होणार? सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजू कोणत्या आहेत? बघा ना, एक्स. आपल्याला काय काढली आहे? बाजूच काढली आहे. दिली आहे का? नाही. नाही दिली आहे म्हणून आपण काय धरलं? एक्स धरलं. तर काय होणार? एक्स अधिक एक्स अधिक एक्स अधिक एक्स. किती बाजू असतात? 4 बाजू असतात म्हणून 4x. बघा, परिमिती किती दिली आहे आपल्याला? इथं दिलं आहे ना, किती दिली आहे आपल्याला? 40 सेंटीमीटर. तर चला घ्या, परिमिती काय होणार? 40. 1 2 3 4 किती होणार? 4x. हा गुणिला इकडे येऊन काय होणार? भागीला होणार, म्हणजे 40 भागीला 4 बरोबर काय होणार? x. म्हणजे 4 10 40, म्हणजे x किती येणार? तर 10. हा काय असणार? चौकोनाची बाजू असणार. किती तर मित्रांनो? 10 सेंटीमीटर. कोणता ऑप्शन आहे? तर ऑप्शन नंबर 4. हा काय आहे? तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न घेऊया. एकदम सोपी प्रश्न मित्रांनो. काय म्हणते? 4 तासात 220 किलोमीटर अंतर पार करणारी ट्रेनची गती काय असेल? आपल्याला काय विचारलंय? गती. गती म्हणजेच काय होतो? स्पीड होतो मित्रांनो. 1 मिनिट. गती म्हणजेच काय होतो? तर स्पीड होतो. ठीक आहे, चला आपल्याला काय काढायचं आहे? तर गती. गती म्हणजेच काय? तर स्पीड. ठीक आहे, गतीचा फॉर्म्युला आहे मित्रांनो अंतर. अंतर म्हणजे होते मित्रांनो डिस्टन्स. अंतर भागीला वेळ. वेळ म्हणजे टाइम. तर आपल्याला काढणे काय आहे मित्रांनो? गती काढणे आहे. आपल्याकडे दिलं काय आहे? बघा, अंतर पण दिलं आहे. अंतर किती आहे? 220 किलोमीटर. अंतर किती आहे? 220. तर लिहावरती 220 आणि भागीला काय होणार? वेळ. वेळ किती दिला आहे? तर 4 तास भागीला होणार 4. चला करा. काय होणार? बघा, 4 पंचे 20. किती वाजले? 2. 4 पंचे 20. म्हणजे गती म्हणजेच काय? तर स्पीड. त्या ट्रेनची स्पीड काय असणार मित्रांनो? 55 किलोमीटर प्रति तास. तास म्हणजेच काय? अवर. हा काय आहे? तर याचा आपण तो देतो. काय? तर 55 किलोमीटर पर तास. हा काय येणार? तर ह्या प्रश्नाचं उत्तर येणार. आणि हा एकदम काय आहे? तर बरोबर उत्तर आहे. हा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. चला आता पुढचा प्रश्न होता. काय म्हणते?
एका आयताची लांबी आणि रुंदी यातील गुणोत्तर काय असेल जर लांबी 15 सेंटीमीटर आणि रुंदी काय 5 सेंटीमीटर असेल. बघा काय विचारलंय आपल्याला गुणोत्तर. बघा लांबी किती असेल 15 सेंटीमीटर आणि रुंदी काय असेल 5 सेंटीमीटर. गुणोत्तर कसे काढतो मित्रांनो बघा. ए आणि बी जर ह्या संख्येचा गुणोत्तर काढायचे असेल, ज्याचा उदाहरण घेतो मी, मला काय 10 आणि 20 याचा गुणोत्तर काढायचा आहे. तर यांना कसं अशा सिम्बॉलच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा 10 आणि याला वाचतो कसा 10 20. अशी मोठ्यात मोठी संख्या पाहिजे की दोन्ही संख्यांना भाग जाते. तर बघा 10 आणि दोन्ही संख्यांना भाग जाते. 10 1 10, 10 2 20. आता भाग जातो का नाही म्हणजे काय यांच्या गुणोत्तर येणार 1:2. हा काय झाला तर गुणोत्तर. ठीक आहे, हा झाला मित्रांनो गुणोत्तर. तर तसंच आपल्याला कशाच्या लांबी आणि रुंदीचा गुणोत्तर काढायचा आहे. कसं होणार लांबी आणि रुंदी. आधी नाव कोणतं दिलंय लांबी दिलाय का रुंदी लांबीच दिलाय तर आधी लांबीच घ्यायचं. बघा लांबी किती दिली आहे तर 15 सेंटीमीटर लांबी दिली आहे 15 सेंटीमीटर आणि रुंदी किती दिली आहे तर 5 सेंटीमीटर. तर पहा आता मोठ्यात मोठी संख्या पहा की दोन्ही संख्यांना भाग देईल. बघा 5 नी जातो काय होणार 5 1 5 5 3 15 म्हणजे आपलं उत्तर काय येणार मित्रांनो 3:1. कोणता ऑप्शन आहे पहा बरं. ऑप्शन नंबर 3 एकदम बरोबर उत्तर. समजत आहे का. चलो बघा काय म्हणते. एका बिंदूवरून किती रेषा काढता येईल. किती रेषा काढता येईल सांगा बरं मित्रांनो. जर हा मी एक बिंदू घेतला ठीक आहे याच्यावरून किती रेषा काढता येईल हे सांगायचे आपल्याला. किती रेषा काढता येतील सांगा. किती रेषा काढू शकतो मी एका बिंदूवरून तर पहा मित्रांनो. ही एक रेस ही एक रेस ही एक अशा 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 करता करता मी किती तर अनंत रेषा काढू शकतो मित्रांनो. किती तर अनंत. कोणता उत्तर येईल तुमच्या ऑप्शन नंबर 4. हे लक्षात ठेवा. एका बिंदूवरून किती रेषा काढता येतील तर किती काढता येतील मित्रांनो आपल्याला अनंत रेषा काढता येतील. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते जर 3 संख्यांची सरासरी 20 असेल आणि पहिल्या 2 संख्या अनुक्रमे 20 आणि 22 असतील तर तिसरी संख्या कोणती. तिसरी संख्या विचारली आहे मित्रांनो. काय सरासरी दिली. सरासरीच्या आतच फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला काय होते सरासरी. सरासरी बरोबर होते काय सर्व संख्यांची बेरीज भागीला काहीतरी एकूण संख्या. काय म्हणजे जर 3 संख्यांची सरासरी 20 असेल. सरासरी किती दिली आहे आता आपल्याला 20 दिली आहे. सरासरी दिली आहे सिद्धी. बघा सर्व संख्यांची बेरीज 3 संख्या आहेत आणि त्याच्यातून 2 दिले आहेत आपल्याला. काय दिले 20 दिले आहे अधिक काय होणार 22 होणार आणि तिसरी नाही आहे म्हणजे काय घेणार आपण x घेणार. आणि एकूण संख्या किती दिल्या आहेत तर 3 संख्या दिल्या आहेत तर भागीला काय होणार 3 होणार. बघा काय होणार हा 3 भागीला आहेत. इकडे जाऊन काय होणार गुणिला होणार म्हणजे काय होणार 20 गुणिला 3 बरोबर काय होणार 20 आणि 22 किती होणार तर 42 अधिक काय होणार x. तर बघा हे किती होणार 20 3 60 हे होणार 60 बरोबर 42 अधिक x. बघा हे प्लस मध्ये आहेत. इकडे जाऊन काय होणार मायनस म्हणजेच काय होणार 60 मायनस 42 बरोबर काय होणार तर x. 60 मधून 42 गेले किती राहणार मित्रांनो 18. 18 बरोबर काय होणार x. आणि हे 18 काय असणार तर मित्रांनो ही असणार तिसरी संख्या. काय असणार आहे तिसरी संख्या. कोणता ऑप्शन आहे बघा ऑप्शन नंबर 4 एकदम काय तर तुमचं बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. हा काय म्हणते जर 16 केळींची किंमत 112 रुपये असेल तर 24 केळींची किंमत किती असणार. बघा एकदम चांगला प्रश्न आहे. मला सांगा 5 चॉकलेटची किंमत 10 रुपये आहे. काय आहे 5 चॉकलेट किंमत किती आहे 10 रुपये. बरं एका चॉकलेटची किंमत किती असणार तुम्ही म्हणाल 2 रुपये असणार सर. कशी काढली 2 रुपये 10 भागीला 5 केला आम्ही कारण की 10 रुपये पूर्ण किंमत आहे आणि चॉकलेट किती आहेत तर 5 आहेत म्हणून 10 भागीला काय केला 5 तर आम्हाला उत्तर किती मिळालं 2 रुपये. तर मग मला सांगा
5 चॉकलेटची किंमत 10 रुपये आहे, तर मग मला सांगा 6 चॉकलेटची किंमत किती होणार? 6 चॉकलेट. तुम्ही म्हणाल सर एका चॉकलेटची किंमत तर 2 रुपये निघाली, तर 6 चॉकलेटची काढण्यासाठी 6 गुणीला काय करणार आपण 2, तर 6 दुने काय होणार? 12 रुपये. काय होणार? 12 रुपये. ह्याच पद्धतीचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. बघा एकूण किंमत किती आहे? 112 रुपये. आणि केळी किती आहेत? तर 16. आणि काढणी किती आहे? तर 24 केळींची. तर गुणीला काय करणार? तर 24. बस झालं, निघालं तुमचं उत्तर. बघा कितीने भाग देतो? ज्या ज्या गोष्टी कटतात त्या त्या. बघा 8 तेरे 24, 8 दुने 16. इकडे काय होणार? 2 पंचे 10, 2 सकम 12. म्हणजेच काय उरलं? 356 गुणीला 3 किती होणार? 3 सका 18, 18चे 8, हातचे आले 1, 3 पाची 15 आणि 1 किती होणार? 16. तर किती उत्तर आलं तुमच्या मित्रांनो? 168 रुपये. आहे का ऑप्शन मध्ये? आहे ना. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 3. किती? 168 रुपये. चला, अशा पद्धतीने हे काय झालं मित्रांनो? आपलं गणिताचं शिक्षण कंप्लीट झालं. तुम्हाला माहिती आहे 15 प्रश्न असतात. आता काय घेणी आहे? आता घेणी आहे आपल्याला रिजनिंग. ठीक आहे, रिजनिंगचे फक्त 5 प्रश्न असतात आणि तेही देखील सोपी असतात. चला, पहिलाच प्रश्न काय म्हणते? दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा जो श्रेणी पूर्ण करेल. श्रेणी पूर्ण करायची आहे, सिरीज पूर्ण करायची आहे. कशी करणार बघा. बघा जर मी याच्या उलटा पाहिलो, असं काही गरजेचं नाही आहे की तुम्ही असंच सोडवत न्या. नाही, असं काही गरजेचं नाहीये. जिथून लॉजिक लागते तसं सोडवायचं. बघा मला लॉजिक दिसत आहे, काय दिसत आहे तुम्हाला पण समजलं असेल की 10 ला 5 ने गुणा केला तर 50 येते, 50 ला 5 ने गुणा केला तर 250 येते, आणि 250 ला 5 ने गुणा केला तर किती येते? 1250 येते. म्हणजेच इकडे जो येणारा नंबर आहे त्याला जर आपण 5 ने गुणा केला तर 10 यायला पाहिजे. तर अशा कोणत्या संख्येला 5 ने गुणा करू की 10 उत्तर येईल? तर बघा 2 ला. जर 2 ला आपण 5 ने गुणा केला तर उत्तर किती येईल आपला? तर 10 येईल. किंवा असं करू शकता तुम्ही, जर 1250 ला भागीला 5 केला तर 250 उत्तर मिळते. कोणत्या पण पद्धतीने लॉजिक लावू शकता तुम्ही. पण मला हा लॉजिक दिसत आहे की गुणीला 5 केला तर किती वरची संख्या मिळत आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो? तर 2. चला, एक अनुक्रम दिलाय, त्यात एक पद हरवले आहे. दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा जो अनुक्रम पूर्ण करेल. ठीक आहे ना. तुम्हाला याची काही नंबरिंग पाठांतर पाहिजेत मित्रांनो. ए पासून झेड पर्यंत किती नंबर म्हणजे आपले लेटर असतात? ए पासून झेड पर्यंत आपले 26. हे 26चे 26 नंबर पाठांतर कसे करायचे ते ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ आहे मित्रांनो. वर्णमालिका म्हणून असा चॅप्टरचा नाव असेल, तो तुम्ही पाहून घ्या. तर बघा, याला इकडे लिहितो मी मोठ्या अक्षरात. काय दिलंय? CFJ प्रश्नचिन्ह आहे आणि काय तर यू. चला कसं सोडवणार याला बघा. सी येतो 3ऱ्या नंबरला, एफ येतो 6व्या नंबरला, जे येतो 10व्या नंबरला, इच्छा माहित नाही, आणि यू येतो 21व्या नंबरला. बरोबर आहे. बघा काय होताना दिसत आहे तुम्हाला? इथं +3 होताना दिसत आहे, इथं +4 होताना दिसत आहे. मग पुढे काय होणार मित्रांनो? +5 होणार आणि पुढे होणार +6. बघा 10 मध्ये 5 जोडलो किती मिळणार मला? 15. आणि 15व्या नंबरवर काय आहे तर ओ. आणि जर 15 मध्ये 6 जोडलो तर काय मिळणार मला? 21 मिळणार. म्हणजे माझे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. कोणता येणार? तर ऑप्शन नंबर 4 ओ या प्रश्नाचा काय आहे तर बरोबर उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न पहा. 45 विद्यार्थ्यांच्या एका रांगेत जुली उजवीकडून 17व्या क्रमांकावर आहे, डावीकडून तिचा क्रमांक किती असेल? एकूण विद्यार्थी किती आहेत? 45. याला सोडवायचं कसं पहा मित्रांनो. एकूण विद्यार्थी आहेत 45. जुली डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे? 17व्या. तर मायनस करायच्या आणि 1 जोडून द्यायचं. काय करायचं? 17 मायनस करायचं, आणखी काय जोडायचं तर 1 जोडायचं. बघा काय होणार? 45 मधून 17 गेले किती राहणार? चला, नाही येत सीधा सीधा, गरिबी जिंदाबाद. काय होणार? 45 मायनस 17. बघा 15तून 7 गेले 8, हातच्याला 1, 4तून 2 गेले 2 राहिले, म्हणजे किती येणार? 28. आणि आपल्याला काय करायचे? +1 करायचे, म्हणजे काय होणार मित्रांनो? 29 होणार. आहे का ऑप्शन मध्ये? आहे ना. कोणता ऑप्शन? तर ऑप्शन नंबर 2. किती उत्तर येणार मित्रांनो ह्या प्रश्नाच्या? तर ह्या प्रश्नाच्या 29 उत्तर हा बरोबर आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4.
काय म्हणते, जर एखाद्या कूट भाषेत फादर शब्द 104 म्हणून लिहिला जात असेल तर त्या योजनेत MOTA ची म्हणजे मदर शब्द कसा लिहिला जाईल. ठीक आहे, काय आहे फादर, काय आहे FATHER. फादरला काय लिहिलं जात आहे मित्रांनो, 104, 100 काही तर 4 लिहिलं जात आहे. बघा F6 ये पहिल्या नंबरवर, T 20व्या नंबरवर आहे, H कितव्या तर 8व्या नंबरवर, E 5व्या आणि R कितव्या तर 18व्या नंबरवर आहे. ठीक आहे, यांची काय करू शकतो तर आपण बेरीजच करणार मित्रांनो यांची. तर करा बेरीज. बघा बेरीज किती येणार, 6 आणि 1 7, 7 आणि 20 27, 27 आणि 8 35, 35 आणि 5 किती होणार मित्रांनो 40, 40 आणि 18 किती होणार तर 58. याची बेरीज आली मित्रांनो 58. पण आपल्याला दिलं किती आहे तर 104 दिलंय. बघा 104 कसं येणार, 1 2 3 4 5 6. जर 58 मधून मायनस मी 6 केलो, 58 मधून 6 गेले किती होणार 52. आणि 52 गुणीला किती जर आपण 2 केला तर उत्तर किती येणार बघा, 2 दुने 4 आणि 2 पंचे 10. तर उत्तर किती आहे मित्रांनो 104 येत आहे. याच्या उत्तर किती आहे 104 येत आहे. पण मित्रांनो बघा आता काय करणे आहे आपल्याला मदरचं, काय करणे आहे आता आपल्याला मदरचं, काय MOTHER. ठीक आहे, यांना पण अशीच गोष्ट अप्लाय करावी लागेल. तर काय आहे याच्यात बघा, M13O, O किती होणार मित्रांनो, O होणार 15व्या नंबरवर, T होणार 20व्या नंबरवर, H होणार 8व्या नंबरवर आणि E 5 आणि R 18व्या नंबरवर. यांची काय करणार आपण तर यांची करणार बेरीज. करा बघा काय होणार, 3 आणि 5 8, 8 आणि 20 किती होणार 28, 28 आणि 20 किती होणार 48, 48 आणि 8 56, 56 आणि 5 काय होणार तर 56 आणि 5 होणार आपले मित्रांनो किती 61, 61 आणि 8 किती होणार तर 61 आणि 8 होणार आपले 69, 69 आणि 10 किती होणार तर 79. बरोबर आहे का बेरीज, एकदा क्रॉस चेक करून पहा. उभी बेरीज करू, 13 15 20 8 5 18. चला तशी नाही तोंडी उभी करू आपण, काय होणार 3 आणि 5 8, 8 आणि 8 16, 16 आणि 5 किती होणार 21, 21 आणि 8 किती होणार तर 29, 29 चे 9 येणार मित्रांनो, हातचे येणार 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 किती होणार 7. म्हणजे यांची बेरीज किती येणार मित्रांनो 79. मग याच्यातून मायनस किती करणार आपण, मायनस करणार 6. 79 मधून 6 गेले किती होणार मित्रांनो तर 73 होणार. आणि 73 ची किती करणार आपण डबल करणार. बघा 3 दुने 2 तेरीस 6, 2 साती 14. तर आपलं उत्तर किती यायला पाहिजे मित्रांनो 146. पण आपल्याला ऑप्शन मध्येच नाही दिसत आहे आणि मी याच्यावरती क्रॉस चेक केलेला आहे मित्रांनो. हा ऑप्शनच मला वाटते चुकीचा आहे किंवा हा प्रश्न थोडा याने आलाय. कारण की बघा ऑप्शन मध्ये काय दिलंय, हे 69 चे डबल दिले आहे, 7 दुनी 14, 14 आणि 18 दिलाय किती 158 दिलाय. पण आपला उत्तर किती पाहिजे 146. कारण सांगतो तुम्हाला, कारण की जर यांची बेरीज केली तर यांची बेरीज किती आहे ती 58. आणखी एकदा करून पाहू आपण. बघा 6 अधिक 1 अधिक 20 अधिक 8 अधिक काय होणार 5 अधिक काय होणार तर 18. बरोबर आहे, काय होणार 6 आणि 8 14, 14 आणि 5 किती होणार 19, 19 आणि 8 किती होणार 19 आणि 8 होणार 27, 27 चे येणार मित्रांनो 7. आपली इथंच बेरीज चुकली का कुठंतरी, 6 आणि 1 7, 7 आणि 8 किती होणार 15, 15 आणि 5 20, 20 आणि 8 28, नाही 28 चे 8 हातचे आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5. जर आपण 58 चे डबल केला मित्रांनो, काय 58 गुणीला 2 केला तर उत्तर किती येतो आपलं बघा, 2 8 16, 16 चे 6 हातचा आला 1 आणि 2 पंचे 10, 10 आणि 1 किती आला 111. यांची बेरीज किती येते 111. पण आपल्याला दिली किती आहे मित्रांनो 104 दिली आहे. तर हे ऑप्शनच चुकले आहेत. आपलं उत्तर कोणतं बरोबर येते तर आपलं उत्तर बरोबर आहे मित्रांनो 146. मला वाटते टायपिंग मिस्टेक वगैरे देखील झाली असेल, तर तुम्ही पण एकदा क्रॉस चेक करून घ्याल या प्रश्नाला. ठीक आहे, चला. इंग्रजी वर्णमालिकेत टीचे उजवीकडून कोणते स्थान, टीचे उजवीकडून म्हणजे टीच्या उलटा सांगायचं आहे. टीच्या उलटा म्हणजे काय तर अपोजिट.
उजवीकडून स्थान विचारलं तर सिद्धा काय होते मित्रांनो, उलट होते, म्हणजे काय अपोजिट होते. बघा उलटा, मी याची एक ट्रिक सांगतो तुम्हाला. जीटी रोड, जीटी रोड हे ट्रिक लक्षात ठेवा मित्रांनो. काय होते, टीच्या उलट काय होते, जी. बघा जर टी कितव्या नंबरवर येतो, 20व्या नंबरवर येतो, आणि जी कितव्या नंबरवर येतो, तर 7व्या नंबरवर येतो. जर आपल्याला टीच्या उजवीकडून विचारलंय तर कितव्या नंबरवर येणार, मग तो 7व्या नंबरवर, म्हणजे त्याच्या उलट काय होणार, 7 नंबर. तर ऑप्शन कोणता, ऑप्शन येणार दुसरा, किती, 7व्या नंबरवर. ठीक आहे. तर चला, अशा पद्धतीने मित्रांनो आपले मॅथ आणि रिजनिंगचे पूर्ण कंप्लीट झाले. बघा तुम्हाला आधीच सांगितलं, पीडीएफ साठी काय करायचे आहे, तर पीडीएफ साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, पूर्ण पीडीएफ तुम्हाला मिळून देणार. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. पण एक गोष्ट, जर तुम्हाला माझं शिकवणं किंवा माझं शिकवलेलं समजत असेल आणि शिकवण्याची पद्धत चांगली वाटत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र.